थर्ड प्रॉपर्टी आपल्याला असा असेल, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मी पुस्तक यासाठी घेतलंय तुम्हाला सिक्वेन्स लिहून द्यायला. हीच आहे ना सेकंड. आपण काय करू शकतो, व्हेरिएबल चेंज करू शकतो. हीच आहे ना तिसरी. चौथी काय आहे, चौथी प्रॉपर्टी काय आहे, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी असेल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर आपण काय करतो इथे, इंटिग्रल फ्रॉम ए टू सी एफ ऑफ एक्स with respect to x plus integral from c to b f of x with respect to x. इथे a is less than c is less than b असतं. a आणि b च्या मध्ये कोण असतो, c असतो. तर ही प्रॉपर्टी घेता येते. बरोबर आहे. प्रूफ समजलाय का ह्या सेकंड, थर्ड आणि फोर्थ प्रॉपर्टीचा सगळ्यांना? आणि हे प्रूव्ह करायला आलं तर खूपच सोपं आहे, ते पण येत नाही प्रूव्ह करायला. आता याच्यामध्ये इथून पुढचे प्रूफ जे आहेत, चौथा प्रूफ हे जास्त येण्याची शक्यता 4 पासून पुढे असते. 5 नंबर प्रॉपर्टी कोणती आहे, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, आपण काय घेतो इथे, इंटिग्रल फ्रॉम ए टू बी एफ ऑफ ए प्लस बी मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, यांची ऍडिशन मायनस एक्स. बरोबर आहे. घेऊ शकतो आपण ह्या लिमिटची ऍडिशन, लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटची ऍडिशन फंक्शन मधल्या एक्स ला रिप्लेस करून घेऊ शकतो. म्हणजे असं असेल 3 to 4 किंवा इथं असेल π/2 to पाय साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर तुम्ही काय घेऊ शकता, ह्या दोघांची ऍडिशन किती होते, 3π/2 होते. म्हणजे तुम्ही असं घेऊ शकता π/2 to पाय साइन 3π/2 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. समजलं की ऍप्लिकेशन कसं करायचं. जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तेव्हा आपण अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करू शकतो तिथे. पाचवी प्रॉपर्टी समजली. त्याच्यानंतर पुढची प्रॉपर्टी बघा, इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of x dx is equal to integral from 0 to a. इथे पण ऍक्च्युअली ती ऍडिशनच आहे, तीच प्रॉपर्टी आहे. इथं 0 आणि a ची ऍडिशन काय होते, aच होते, f of a मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. 7 नंबरची प्रॉपर्टी काय आहे, 7 नंबर, इंटिग्रल फ्रॉम 0 to 2a f of x dx is equal to इंटिग्रल फ्रॉम, इथे हे महत्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात ठेवा. 0 to a याची हाफ घेतली, 0 to a f of x विथ रिस्पेक्ट टू x आणि प्लस इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of 2a मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू x. दोन इंटिग्रेशन मध्ये असं सेपरेट करता येते. याची हाफ घेतली इथे लिमिट, आणि एकदा फक्त फंक्शन आणि एकदा 2a मायनस एक्स. त्यानंतर 8 नंबर, जी लास्ट नंबरची प्रॉपर्टी आहे ती काय आहे, फंक्शन इव्हन आणि ऑड चेक करायचं असेल तर इंटिग्रल फ्रॉम 0 to a f of x विथ रिस्पेक्ट टू x आणि 0. हे केव्हा असतं, असं फंक्शन कसं असेल, इव्हन आणि f इज ऑड. बरोबर आहे. तर इथं 4, 5, 6, 7, 8 यापैकी कुठलीही प्रॉपर्टी प्रूव्ह करायला येऊ शकते. लक्षात आलं का. जास्तीत जास्त शक्यता यांची असते 4, 5, 6, 7, 8. याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टीचं प्रूफ समजलं नसेल ती प्रॉपर्टी सांगा मला. कुठल्या प्रॉपर्टीचा प्रूफ कळाला नाही तुम्हाला, ओके. इव्हन ऑड फंक्शन समजलंय का तुम्हाला, इव्हन ऑड. ओके. आता आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना यातली प्रॉपर प्रॉपर्टी यूज करायची असते, तर ते बघायचंय. आता मी ह्या प्रॉपर्टी तुम्ही सगळ्या समोर ठेवा, मी याच्यामध्ये प्रॉपर कोणती प्रॉपर्टी यूज करायची आपण बघूया तिथे. ठीक आहे. मी आता फक्त लास्ट वन प्रॉपर्टी इथे पुसून टाकतो. लास्ट वन प्रॉपर्टी लक्षात ठेवा, हे अपोजिट येतात नंबर्स. हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट कम्प्लिटली अपोजिट असतील तर तिथे चेक करायचं फंक्शन इव्हन आहे की ऑड आहे.
आता याच्यामध्ये पहिल्या प्रॉब्लेमला तर प्रॉपर्टी नाही यूज करायची, तिथं सबस्टिट्यूशन करून सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्या अगोदर मी सेकंड प्रॉब्लेम घेतो, क्वेश्चन नंबर 3 मधला, एक्सरसाइज 4.2, क्वेश्चन नंबर 3 त्यातला 2. इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 log of tan x with respect to x. आता log of tan x इथे बघा, इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा यूज करून तुम्हाला इथे हे सॉल्व्ह करता येईल का? इनडेफिनाइट इंटिग्रलचा यूज करून हे सॉल्व्ह करता येईल का? नाही, कारण असं जर असतं log of tan x इंटू sec स्क्वेअर x असतं, तर तुम्हाला माहित आहे एक स्टँडर्ड फॉर्म्युला पुस्तकात जरी दिलेला नाही तुम्हाला, तरी पण इथे log x आपण इंटिग्रेशन लर्न करून ठेवलेलं आहे, म्हणजे फॉर्म्युला म्हणून, बरोबर आहे. तर त्यातला x याने रिप्लेस झाला tan x इंटू त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर मग तो मॅनेज होऊन बरोबर आपल्याला आन्सर लिहिता येतं की नाही याचं. पण इथे डेरिव्हेटिव्ह वगैरे दिलेला आहे का, आणि हे स्टँडर्ड फंक्शन आहे का? हे स्टँडर्ड फंक्शन आहे का? नाहीये. मग आता इथे आपल्याला प्रॉपर्टी यूज करायची, तर यातली कोणती प्रॉपर्टी तुम्हाला वाटतं यूज करावी, सांगा बरं. यातली कुठली प्रॉपर्टी यूज होईल? 6 नंबरची. कारण काय आहे तिथे, 0 to a वाली प्रॉपर्टी यूज होईल ना तिथे, बरोबर आहे. 0 to a वाली प्रॉपर्टी यूज केली किंवा आपल्याला ते सॉल्व्ह होईल. बघा इकडे, लेट I इज इक्वल टू इथे लिहितो युजिंग प्रॉपर्टी 6. आता तुम्ही पेपरला लिहिताना असं नाही म्हणायचं युजिंग प्रॉपर्टी 6. आता मला जागा कमी आहे म्हणून मी लिहितोय. आता इथे 0 to a आहे ना, 0 to a ही प्रॉपर्टी यूज करता येते इथे. तर परीक्षेला प्रॉपर्टी 6 नाही लिहायचं, असं डायरेक्ट लिहायचं युजिंग प्रॉपर्टी, आणि ही प्रॉपर्टी लिहायची तिथे. मग ती प्रॉपर्टी लिहिल्यावर इथे काय होईल, I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to a, तसंच 0 to a लॉग ऑफ. आता ही प्रॉपर्टी काय यूज करतोय तुमच्या लक्षात आलं का? प्रॉपर्टी काय यूज करतोय, आपल्याला इनडेफिनाइट इंटिग्रेशनचा यूज करून जे आपण इनडेफिनाइट मध्ये शिकलोय त्यातला कुठलाही इथे रेफरन्स लागत नाही सॉल्व्ह करायला. लक्षात येतंय तुमच्या? मग तिथे काही होत नाहीये म्हणून आपण ही प्रॉपर्टी इथे दिसतंय सिमिलरिटी म्हणून ती यूज करतोय. लॉग ऑफ टॅन एक्स, मग इथे लॉग ऑफ टॅन 0 to a आहे तर 0 to π/2 होईल. मग आता 0 to इथे ह्या एक्स ला कशाने रिप्लेस केलं, a मायनस एक्स ने. मग a ची व्हॅल्यू π/2 आहे, π/2 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. Therefore I is equal to integral from 0 to π/2 log of tan π/2 मायनस एक्स चा फॉर्म्युला काय आहे, cot x आहे, बरोबर आहे. नाव I is equal to integral from 0 to π/2. आता इथे बघा, लॉगचा हा रूल तुम्हाला माहित आहे. लॉग ऑफ a अपॉन b असेल तर लॉग ऑफ b अपॉन a याचा जर रेसिप्रोकल घेतला तर काय होतं, मायनस साइन येतं. आपण इथे याचा रेसिप्रोकल घेऊन परत आपण हेच आणूया, लॉग ऑफ याचा रेसिप्रोकल कॉट एक्स चा रेसिप्रोकल टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता I इज इक्वल टू, आता हे इंटिग्रेशन काय आलं इथे, हे इंटिग्रेशन काय आलंय, सॉरी इथे मायनस साइन राहिलं, मायनस साइन, बरोबर आहे. मग आता हे I आणि हे मायनस साइन, तर हे इंटिग्रेशन काय आहे एवढं, हे आयच आहे की नाही इकडे, लक्षात येतं की तुमच्या. मग आता हे काय होईल इकडे, हे I आणि I 2i, इकडे काय राहिलं 0. आता हे इंटिग्रेशनची व्हॅल्यू 0 येईल की नाही येईल. मग 1 मिनिट, इथे बॅटरी लो झाली, याला थोडासा मला पॉवर जोडू दे इकडे, तोपर्यंत मला सांगा, लिहून घ्या तोपर्यंत. थोडस बॅटरी लो झाली, चार्जिंग लावतो. आता 2 इकडे ट्रान्सपोज केला तर काय होईल ते, I इज इक्वल टू 0. डेफिनाइट व्हॅल्यू काय आली, 0. लिहून घ्या हे.
फक्त तुम्ही परत विसरू नका. तुम्हाला माझा आवाज येतोय ना? पहिला जो आहे तो वेगळा सॉल्व्ह करायचा आहे. थर्ड बघा, इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 log of 1 upon x minus 1 with respect to x. इथे पण जर तुम्ही रेफरन्स लावला तर तुम्हाला काय दिसतंय? लॉग ऑफ इथे डायरेक्ट काही कुठं फॉर्म्युलाच नाही स्टँडर्ड, बरोबर आहे. पण 0 to 1 मुळे आपल्याला इथे काय रिलीफ मिळतोय की 6 नंबरची प्रॉपर्टी आपण यूज करू शकतो. हे तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीच नाही. इथं सबस्टिट्यूशन केलं तरी आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह -1/x² येणार आहे या फंक्शनचा. स्टँडर्ड फंक्शन नाहीच आहे, बरोबर आहे. इथे तुम्ही सेकंड फंक्शन 1 यूज करून काढलं तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होईल, पण ते पण इझिली इंटिग्रेबल आणि डिफरन्शिएबल नाहीये फंक्शन, बरोबर आहे ना. म्हणजे तिथं ते करायचं नाहीये. तर I इज इक्वल टू युझिंग प्रॉपर्टी 6 त्याच्या अगोदर हे थोडंसं सिम्प्लिफाय करतो. I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 लॉग ऑफ 1 - x अपॉन x. सिम्प्लिफाय केलं 1 - x अपॉन x. आता प्रॉपर्टी यूज करूया 6 नंबरची. a ची व्हॅल्यू आहे 1. I इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 f ऑफ हा a घ्यायचा, x च्या जागेवर सगळीकडे a मायनस काय घ्यायचं, a मायनस x म्हणजे 1 - x लिहायचं इथे. लॉग ऑफ 1 - x डिवायडेड बाय 1 - x with respect to x. Therefore, I is equal to integral from 0 to 1 log of काय होईल 1 1 कॅन्सल ते x अपॉन 1 - x असं येईल विथ रिस्पेक्ट टू x. आता प्रॉपर्टी यूज केल्यावर असं आलंय. आता हे ऑब्झर्व करा, हे 1 - x अपॉन x आहे आणि x अपॉन 1 - x आहे. म्हणजे आपल्याला लॉगची प्रॉपर्टी याच्या अगोदर यूज केलेली जर प्रॉपर्टी यूज केली तर याचं पण आन्सर 0 येईल. कसं येईल? 0 to 1 इथे आपण याचा रेसिप्रोकल जर लिहिला तर काय येणार आन्सर? हे असं येईल आणि मायनस साइन येईल. हे मायनस साइन कॉन्स्टंट आहे ते बाहेर येईल. मग I इज इक्वल टू मायनस इंटिग्रल ऑफ लॉग ऑफ 1 - x अपॉन x विथ रिस्पेक्ट टू x. आता हेच आपण सॉल्व्ह करायला घेतलंय ना इथे. फ्रॉम 1 and 2 काय येईल ते 2i इज इक्वल टू, लक्षात येते ना, फ्रॉम 1 and 2 याच्या अगोदर सारखंच आहे. देअरफॉर I इज इक्वल टू 0. कळलंय तुम्हाला? फ्रॉम 1 and 2 इथं I ठेवणार, मग I इज इक्वल टू -i, 2i इज इक्वल टू 0. गॉट इट? राईट ऑन. हा, तुमचा डाऊट आहे 7 नंबरची प्रॉपर्टी नाही यूज करू शकत का नाही यूज करत 7 नंबरची प्रॉपर्टी इथे 0 to 2a. आता इथे 0 to 2a घेतलं तर याची ट्वाइस घ्यायला काय करावं लागेल आपल्याला? हा, असं करावं लागेल ना, बरोबर आहे. मग आपण हाफने मल्टिप्लाय केलं ते आणखी थोडं कॉम्प्लिकेशन मध्ये होतंय ना. बाकी प्रॉब्लेम काहीच नाही, ते येईल सेमच आन्सर येईल. फक्त रेडी रेफरन्ससाठी इथं 2 जेव्हा अगदी 2π वगैरे असं असतं ना तेव्हा आपण ती प्रॉपर्टी यूज करतो. ऍक्च्युली प्रॉपर्टी 7च आहे. ही जी प्रॉपर्टी आहे ना 6 आणि 7 ती एकच प्रॉपर्टी आहे, फक्त हे तुम्हाला सेपरेट करून दिलंय. जेव्हा 2 असा स्पष्ट दिसेल ना इथे तेव्हा तिथे घेऊन टाकायचं, म्हणजे त्या प्रॉपर्टीने होईल. पण ते एक्स्ट्रा काहीतरी कॉम्प्लिकेशन वाटतं, बाकी काहीच नाही. समजलं का? कुठे लॉग ऑफ m/n चा रूल बघा. याच्यावर जर तुम्हाला डायरेक्ट सॉल्व्ह करायचं असेल तर ते मला वाटतं जास्त कॉम्प्लिकेटेड होईल सॉल्व्ह करायला. हे बघा, तुम्ही असं केलं 0 to 1 log of 1 - x मायनस लॉग ऑफ x. हे दोन इंटिग्रेशन सेपरेट होतील. लक्षात आलं? हे सेपरेट, हे सेपरेट. आता तुम्हाला log x चा फॉर्म्युला काय आहे? log x चं इंटिग्रेशन काय लर्न करून ठेवलंय तुम्ही? log x log x मायनस 1 असं ना. x मायनस 1 ला परत सांगा. x
करेक्ट. आणि मग आधी काय चुकलं होतं? बरोबर. बघा इकडे, आता तुम्ही हा फॉर्म्युला याचा तर डायरेक्ट येईल, तुम्ही इथे लिहू शकता तो. आणि याचा जो आहे हा जर स्टँडर्ड फॉर्म्युला म्हटला तुम्ही याला, तर एक्स कशाने रिप्लेस झालाय? 1 मायनस एक्स ने. पण याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे ना, ह्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, तो इथे नाही. याचा डेरिव्हेटिव्ह काय येतोय? -1 येतोय. बरोबर आहे की नाही? कॉन्स्टंट येतो ना -1. मग 1 तर इथं आहे, फक्त मायनस साईन नाही. मग तो कसा मॅनेज करणार याला? त्याचा रेसिप्रोकल घेऊन, म्हणजे -1. मग हे असं येणार याचा आन्सर मायनस साईन, आणि इथे काय येणार? एक्सच्या जागेवर 1 मायनस एक्स लॉग ऑफ 1 मायनस एक्स मायनस दिस मायनस याचं पुढे काय येणार आहे? एक्स लॉग एक्स. इथे 1 आहे ना रे, इथे 1 आहे ना. मग आता कुठे कुठे काय राहिलं? हा, इथे 1 आणि इथे एक्स लॉग एक्स -1. याचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहिलं इथं दुसरं, आणि पहिलं जे आहे ते 1 मायनस एक्स तिथे लिहिला, मात्र याला मल्टिपल इथं मायनस तो मॅनेज करून दिलं. 0 to 1 आणि हे इथे 0 to 1. मग हे असं सॉल्व्ह केलं तरी आन्सर 0 येणार आहे. चेक करून बघा घरी. लक्षात आलं का तुमच्या? कसा? हा, घरी जाऊन चेक करा, आन्सर 0 येईल. ते स्क्रीनशॉट काढा फक्त त्याचा. ओके. फोर नंबर बघा. इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2 sin x minus cos x divided by 1 plus sin x cos x with respect to x. 0 to a ही प्रॉपर्टी यूज करू शकतो. आता मध्ये कोणतरी डाऊट विचारला होता कार्तिकने कोणतरी, इथे 2 वाली प्रॉपर्टी यूज करू शकतो का? जेव्हा इथं असं 2π वगैरे असेल ना, तेव्हा ही 6वी यूज करण्याऐवजी डायरेक्ट ही यूज करायची. लक्षात आलं का तुमच्या? अरे समजलं का? ओके. आता इथे π/2 आहे ना, मग ही यूज करूया बाय युजिंग प्रॉपर्टी 6. I is equal to integral from 0 to π/2 sin π/2 minus x. सगळे x रिप्लेस करायचे, फंक्शन मधले सगळे x रिप्लेस करायचे a मायनस एक्स ने, म्हणजे π/2 मायनस एक्स ने. π/2 मायनस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस साइन π/2 मायनस एक्स cos π/2 मायनस एक्स विथ रिस्पेक्ट टू x. इंटिग्रल फ्रॉम 0 to π/2. आता साइन π/2 मायनस एक्स काय आहे? cos x मायनस हे होईल sin x डिवायडेड बाय 1 प्लस cos x आणि हे sin x विथ रिस्पेक्ट टू x. आता बघा, यातून फक्त मायनस साइन बाहेर जर काढलं तर तुम्हाला हे नंबर 1 चं इक्वेशन मिळेल, हे एक्सप्रेशन मिळेल. I इज इक्वल फक्त मायनस साइन डिनॉमिनेटरला तर तेच आहे, 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स, 1 प्लस साइन एक्स कॉस एक्स. इथे मायनस साइन बाहेर काढलं की काय मिळणार आहे तुम्हाला? ते मायनस साइन डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. साइन एक्स मायनस कॉस एक्स डिवायडेड बाय 1 प्लस कॉस एक्स इंटू साइन एक्स. आता I इज इक्वल टू मायनस, हे वरती काय दिसतंय तुम्हाला? परत I दिसतंय. मग आता हे काय होणार? 2i is equal to 0, I is equal to 0. कळलंय का हे? समजलं? राईट डाऊन. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? पण इथे आपण इंडेफिनाइट मधला कोणता रूल वापरू शकतो? इंडेफिनाइट मधला कोणताच नाही यूज करू शकत इथे का? होतोय कुठला?
नाही, tan x/2 चा जो न्यूमरेटर असतो ना, त्या न्यूमरेटरला 1 असतो. जेव्हा आपण tan x/2 करतो ना पुट, तेव्हा न्यूमरेटरला कम्प्लीट 1 असतो. लक्षात आलंय का तुमच्या? तिथे बघा कम्प्लीट 1 आहे, वरती काहीच नाहीये. त्यामुळे त्याने सॉल्व्ह होत नाहीये ते. म्हणजे परीक्षेला आता आपण हा पार्ट शिकतोय म्हणून ठीक आहे की इथे प्रॉपर्टी यूज करायची तुम्हाला प्रॉपरली माहित आहे. पण परीक्षेला जर प्रॉब्लेम आला इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधला, डेफिनाइट इंटिग्रेशन मधला किंवा एमसीक्यू आला, तिथं कळायला पाहिजे ना. तिथं सगळं मिक्स प्रॉब्लेम आपल्याला कळणारच नाही तिथं आपण कोणत्या टाईपने. तिथं जे सुचेल परफेक्ट तुम्हाला लॉजिक त्याने सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आपण असं सॉल्व्ह करायचं तिथे इनडेफिनाइट मध्ये आलं तर अगोदर डेफिनाइटने ट्राय करायचा, डेफिनाइटने सॉल्व्ह होतंय का. डेफिनेटली नाही सॉल्व्ह झालं तर ह्या प्रॉपर्टी, पर्टिक्युलरली ह्या प्रॉपर्टी खूप सर्रास यूज होतात. कोणत्या? 5 नंबरची वगैरे. ही 5 नंबरची, 4 नंबर, 5 नंबर. 4 नंबर रेअरली यूज होते. 5, 6, 7 आणि खालची जी पुसलेली आहे 8 नंबरची, ह्या प्रॉपर्टीज खूप यूज होतात. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम बघा. मी 5 नंबरचा प्रॉब्लेम लिहितोय इथे. 0 to 3 x square 3 minus x raised to power 5/2 with respect to x. आणि 6 नंबरचा प्रॉब्लेम पण लिहितो. -3 to 3 x cube upon 3 minus x raised to power 9 minus x square. आता बिफोर युजिंग द प्रॉपर्टी, हा पण प्रॉपर्टीने सॉल्व्ह होतो, हा पण प्रॉपर्टीने सॉल्व्ह होतो. मला सांगा इथे तुम्ही काय यूज करणार आहे इनडेफिनाइट मध्ये. इनडेफिनाइट मध्ये कसं यूज करणार? हे एक्स क्यूब आहे का? एक्स क्यूब आहे. हे इनडेफिनाइटने सॉल्व्ह करायचं असतं तर कसं केलं असतं? आवाज येतोय तुम्हाला? इनडेफिनाइटने 5वं लिएट रूल नुसार, पण लिएटने तर हे पण अल्जेब्रिक आहे, हे पण अल्जेब्रिक आहे, बरोबर. इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायचं आहे. मग आता तिथे आपण चेक करतो, पहिलं फंक्शन इझिली डिफरन्शिएबल, दुसरं फंक्शन इझिली इंटिग्रेबल. इझिली डिफरन्शिएबल म्हणजे विदाउट युजिंग चेन रूल. तर हे जर आपण विदाउट युजिंग चेन रूल डिफरन्शिएट करू शकतो. ही इझिली इंटिग्रेबल म्हणजे एक्स रेस टू एन चा फॉर्म्युला यूज करू शकतो. पण मी तिथं लिहून दिले तुम्हाला इझिली इंटिग्रेबल मध्ये ax प्लस बी च अलाउड आहे. तिथे अलाउड म्हणजे की एक्स प्लस बी च कन्सिडर करतो आपण तिथे की त्याने पटकन सॉल्व्ह होतं, म्हणजे इझिली इंटिग्रेबल आहे. कारण एक्स रेस टू एन चाच फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन साठी, दुसरं फंक्शन इंटिग्रेबल साठी. तर इथे ax प्लस बी च्या फॉर्म मध्ये आहे हे. म्हणजे हे पहिलं फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन घेतलं तर हे इंटिग्रेशन बाय पार्टने सॉल्व्ह होईल. आलं का लक्षात तुमच्या? पण कॉम्प्लिकेशन होणार त्याच्यात. हॅलो, कॉम्प्लिकेटेड नक्कीच होणार. तुम्ही हे होमवर्क करायचंय, मला सांगायचं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात ते. इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करायचंय. आपण ही प्रॉपर्टी यूज करून सॉल्व्ह करणार आहोत इथे आता. पण तुम्ही होमवर्कला काय करायचं, हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स फॉर प्रॅक्टिस, एक्स्ट्रा प्रॅक्टिस. होमवर्क काय करायचं, इंटिग्रेशन बाय पार्ट्स हे पहिलं आणि हे दुसरं फंक्शन घ्यायचं. आता त्याच्यानंतर याच्यामध्ये काय करायचं रे, हे इंटिग्रेशन बाय पार्ट्स नाही. इथं तर आपण लास्ट प्रॉपर्टी यूज करणार आहोतच, जी 8वी प्रॉपर्टी आहे ते. कारण हे अपोजिट आहेत. फंक्शन इव्हन की ऑड चेक करायचंय तर हे फंक्शन इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन येईल. ऑड फंक्शन असेल तर याचा आन्सर डायरेक्ट काय येणार आहे, 0. हे ऑड फंक्शन येते, बघता क्षणी कळतंय ऑड फंक्शन आहे, म्हणजे याचा आन्सर 0 आहे. लक्षात आलं ऑड फंक्शन का आहे. पण त्याच्या अगोदर मला सांगा तुम्ही कसं सॉल्व्ह करणार हे इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये. ऍक्च्युअल डिव्हिजन करायची इथे आणि मग ऍक्च्युअल डिव्हिजनने घेतल्यानंतर डिव्हिजन अल्गोरिदम लिहायचा. तो डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर इंटू कोशियंट प्लस रिमाइंडर स्प्लिट करायचे, तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मिळेल. पण आपल्याला प्रॉपर्टीचा यूज करून खूप फास्ट आन्सर येत आहे. लक्षात आलं का? तुम्हाला दोन्हीकडे सुचलं पाहिजे. इनडेफिनाइट मध्ये पण सुचलं पाहिजे आणि डेफिनाइट मध्ये प्रॉपर्टीचा यूज करून प्रॉपर्टी यूज केली तर फार फास्ट आन्सर येत आहे. समजलं? आणि काही प्रॉब्लेम असे आहेत का ते खूपच कॉम्प्लिकेटेड आहेत, जे टाईप आपल्या पुस्तकातच दिलेले नाहीत, त्या टाईपने ते सॉल्व्ह करायचे आहेत. मग ते इथे प्रॉपर्टीने सॉल्व्ह होतात. म्हणजे आपण जेवढं इंटिग्रेशन शिकलोय त्याचं लॉजिक लावून सॉल्व्ह होत नसेल तर प्रॉपर्टी चेक करायची. आणि दुसरं असं आहे की हे खूप कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर प्रॉपर्टी यूज करायची.
आता इथे एवढं ऍक्च्युअल डिव्हिजन कॅरी आउट वगैरे करण्यापेक्षा इथं सरळ एक्स रिप्लेस करून बघायचं. समजा एफ ऑफ एक्स हे फंक्शन आहे, हे मानलं एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण चेक कसं करतो, एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू चेक करतो. मग हा एक्स रिप्लेस केला मायनस एक्स ने, मग हे सगळे एक्स मायनस एक्स ने रिप्लेस केले. याला मायनस एक्स ने रिप्लेस केलं तर मायनस एक्स चा क्यूब काय होतो, मायनस एक्स क्यूब. आणि 9 मायनस याला एक्स ने रिप्लेस केलं, ह्या एक्स ला मायनस एक्स ने, तर मायनस एक्स चा स्क्वेअर काय होतो, एक्स स्क्वेअरच होतो. लक्षात येत आहे तुमच्या. मग आता हे काय येत आहे, सिम्पली हे मायनस साइन बाहेर राहत आहे आणि हे परत काय येत आहे, एफ ऑफ एक्स येत आहे. म्हणजेच इथे एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स आलं तर फंक्शन कसं असतं, ऑड असतं. मग हे फंक्शन कसं आहे, ऑड आहे, म्हणून इथं काय लिहायचं, याचा आन्सर डायरेक्ट 0 लिहायचं. मग आता परीक्षेला कसं लिहायचं, तुम्हाला बोर्डला आलं तर असं म्हणायचं लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू दिस. मग एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू इथे एक स्टेप अजून वाढवा, हे असं लिहायचं मायनस एक्स चा क्यूब, इथे मायनस एक्स चा स्क्वेअर, आणि मग इथे मायनस एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर. आणि मग पुढे परत एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू मायनस एफ ऑफ एक्स, किंवा अजून एक स्टेपला एक्स क्यूब अपॉन 9 मायनस एक्स स्क्वेअर. मग एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू हे काय आलं, ही स्टेप लिहायची त्याच्यानंतर. मग हे आल्यानंतर काय म्हणायचं, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज ऑड फंक्शन, देअरफॉर आय इज इक्वल टू 0. लक्षात आलं का याचं सोल्युशन. आता याचं सोल्युशन आधी लिहून घ्या. असं बोर्ड परीक्षेला आलं तर असं लिहायचं, एमसीक्यू आलं तर ओरली कळतं ते ऑड फंक्शन आहे म्हणून त्याचा आन्सर 0. समजलं. आणि फॉर प्रॅक्टिस, एक्स्ट्रा प्रॅक्टिस काय करायचं, इनडेफिनाइट इंटिग्रेशनच्या मेथडने सॉल्व्ह करून बघायचं. समजलं का, डिव्हिजन कॅरी आउट करून आन्सर 0 आलं पाहिजे. आता हे सांगितलं मी 6 नंबर. आता 5 नंबर, बाय युझिंग प्रॉपर्टी किती सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये मिळतंय बघा. इथे 6 नंबर प्रॉपर्टी यूज करायची. तर आय इज इक्वल टू इंटिग्रल फ्रॉम 0 to 3. एक्स रिप्लेस करायचा आपल्याला ए मायनस एक्स ने, म्हणजे इथं 3 मायनस एक्स होल स्क्वेअर आणि इथं 3 मायनस एक्स रेज टू पॉवर 5/2. ही स्टेप लक्षात आली का सगळ्यांच्या. याचं एक्सपान्शन करून टाकू आपण, 9 प्लस एक्स स्क्वेअर मायनस 6x, आणि 3 कॅन्सल होईल, हे येईल मायनस एक्स चा पॉवर 5/2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये इंटिग्रेशन मिळेल. कसं रे, हे 9 इंटू याचा हे मायनस 9, हे असं 9 इंटू मायनस एक्स रेज टू पॉवर 5/2 प्लस या दोन्हीचा एक्स पॉझिटिव्ह, सॉरी एक्स पॉझिटिव्ह आहे. आता हे काय होईल, एक्स एक्स बेसिस सेम, एक्स रेज टू पॉवर 9/2 मायनस 6 एक्स रेज टू पॉवर 7/2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एकदम सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आलं की नाही. हे 3 इंटिग्रेशन सेपरेट करायचे. मग एक्स रेज टू एन वाला फॉर्म्युला, एक्स रेज टू एन वाला फॉर्म्युला, हा मायनस 6 बाहेर, 3 इंटिग्रेशन सेपरेट, एक्स रेज टू एन वाला फॉर्म्युला यूज करायचा, लिमिटची व्हॅल्यू पुट करायची. समजलंय सगळ्यांना 5वा प्रॉब्लेम. आणि तसा किती डिफिकल्ट जातो बघा. इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करायचं तुम्हाला. त्यात पहिलं डिफरन्शिएबल, हे दुसरं इंटिग्रेबल घेतलंय, मग ते जास्त कॉम्प्लिकेटेड होतं. लक्षात आलं का. काही प्रॉब्लेम इनडेफिनाइटने सॉल्व्ह होतात पण खूप कॉम्प्लिकेटेड असतात. काही सरळ सरळ तसेही सॉल्व्ह होतात, असेही सॉल्व्ह होतात. पण काही प्रॉब्लेम तुम्ही जे इंटिग्रेशन शिकलाय त्याने सॉल्व्हच होत नाही. आता तुम्ही जे शिकलाय ते का सांगतोय, कारण इंटिग्रेशन अजून खूप मोठं आहे. अजून डबल ट्रिपल इंटिग्रेशन असतं. ते अगदी जेईला पण नाहीये, ते बीएससी ला एमएससी ला असतं पुढे. पण ते इंटिग्रेशन म्हणजे त्याने सगळे सॉल्व्ह होतात. पण तुम्हाला जो पार्ट आहे तो सांगितला मी. लक्षात आलं का तुमच्या टेक्स्ट बुक मधला. समजलं हो. तर ते ह्याने सॉल्व्ह होतात.